नरकाणां कः प्रतिविशेषः इति अत आह. आता ह्या नरकभूमीमध्ये राहणाऱ्या नारकी जीवांचे अजून काय काय विशेष आहे ते सांगतात. नारका नित्या शुभतरलेशा परिणामते वेदना विक्रिया. नारका नित्य अशुभतर देशा, अशुभतर परिणाम, अशुभतर देह, वेदना आणि विक्रिया. सगळं अशुभ नरकामध्ये सगळं अशुभ राहणार आहे. अशुभतर अशुभतर अशुभ अशुभतर आणि अशुभतम है ना. तर त्यापैकी ज्या अशुभ आपण सामान्य जी संज्ञा घेतो त्यापेक्षा जास्त वाईट अशुभतर, आणि म्हणून अशुभतर हा शब्द घेतला. तिसरं सूत्र सुरू झालं आणि संपलं. नारका नित्य. पुन्हा अजून काय शब्द आला आहे? नित्य, नेहमीसाठीच. तिथे जन्म घेतल्यापासून मरेपर्यंत सगळे त्यांचे परिणाम, क्लेशा, जे काय असेल, शरीर, विक्रिया, सगळं अशुभतर. अशुभापेक्षा जास्त तीव्र अशुभ. टीका 371 पॉईंट. लेशादय व्याख्यात अर्थ. व्याख्यात अर्थ म्हणजे आम्ही लेशेचं वर्णन केले आहे म्हणतात. लेशा कशाला म्हणतात, किती आहे, त्यांचं स्वरूप काय आहे ते आम्ही सांगितलेलं आहे. अशुभतरा इति प्रकर्ष निर्देश. तिर्यक गती विषय अशुभलेशादि अपेक्षया अधः स्वगती अपेक्षया च वेदितव्या. तिर्यंच्या गतीमध्ये जी अशुभ लेशा सांगितली त्यापेक्षा खाली उत्तरोत्तर दुसऱ्या नरकामध्ये अजून जास्त आपापल्या प्रमाणे ज्या नरकात आहे त्या नरकाला अनुसरून त्या लेशा अशुभ राहतील. जास्त अशुभ राहतील. अशुभ लेशा 3 कृष्णाने कापोत. तर पहिल्या नरकापासून उलटं जायचं. कापोत लेशा राहील ना, पहिल्या नरकामध्ये कापोत आणि खाली कृष्णपर्यंत. त्यातच तीव्र मंद असं ते होईल. आता इथे तिर्यंच्या गती कशाला घेतलं असेल? म्हणजे हा शब्द तिर्यंच्या गतीने प्राप्त होणे वाली. काय तिर्यंच्या गतीमध्ये अशुभ लेशा आहे हे सांगितलंय, पण त्याच्यापेक्षा इथं अधिक तीव्र आहे म्हणून तिर्यंच्या गतीचा उल्लेख केला. आता पहिल्या नरकातली लेशा कोणाच्या तुलनेत अशुभतर आहे? दुसरी तिर्यंच्यापेक्षा. म्हणून सांगितलं. आणि त्याच्या पुढे अशुभ राहतील. नित्य शब्द आभिक्ष्ण्य वचन. नित्य म्हणजे नेहमीच. कधी शुभ आहे आणि कधी अशुभ आहे असं नाही. अशुभच राहील. शुभ असते कधी. शुभ असते कधी. शुभ अशुभ दोन्ही राहतील. शुभ म्हणजे लेशा शुभ नाही, मग पण थोडा तरी शुभ परिणाम असा राहतो की तीर्थंकरांचा जेव्हा जन्म होतो त्या एका समयासाठी त्यांना थोडीशी काय म्हणजे शांतता असते. शुभ असतो का? शुभ नामकरणाचा वगैरे असतो. शुभ कोणाला राहील तिथं? नरकातल्या जीवांना नित्य शुभ तर लेशा म्हटलं, अशुभ म्हटलंय त्यांनी. तर ते
सापेक्षतेनं म्हटलेलं आहे, हां पण कधी कधी असू शकते शुभ. त्यात अपवादात्मक बदल होऊ परिस्थिती. शकतो ना. पण जसं आता आंबाई म्हणतो आपण, आंब्याची झाड असतात पण दुसरी झाड नसतात. त्यांची शुभ म्हणजे कापोत मधलाच मंद भागी आहे. हो, कापूर- त्यातली कापूर- पीतपद्म जमणारच नाही. कापूरपासूनच आहे त्यांच्या रेषा. हां? कापूरपासूनच आहे. मग कापोत मधली हां. मंद राहील. हां, शुभ त्यालाच म्हणजे आपण- कापोत मधली मंद. जसं कम्पॅरिझनमध्ये तिला थोडं शुभ म्हणता येईल. बाकी असं पीतपद्म रेषा तर राहणारच नाही. हां. तिथं नाहीच आहे, तीनच रेषा आहे. कापूर, नील आणि शुभलेशा राहतील असं म्हणत आहे ना. त्या म्हणत आहे काय म्हणत आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे? शुभ राहील. शुभ लेशा राहणार नाही म्हटलं मी. हां. नित्य अशुभच राहतं आपण असं. नित्य लेशा अशुभच आहे, हां परंतु सुखाचं थोडंसं वेदन आहे मधून हां. मधून. नाहीतरी जसं आपण ते तसंही आहे. नाही म्हणजे इथे जे लिहिलं आहे नित्य अशुभ तरलेशा, तर क्वचित शुभाचं पण वेदन राहील. सुखाचं वेदन नित्य नाही, शब्द ठेवला. सुखाचं वेदन त्यात मुळात तिन्ही लेशा अशुभच. अशुभच आहे. हां. तीन लेशा पुढे असल्या मग तर चौथी त्यांचं लेशा नाही. पुढे खुलासा आहे तो. तो एखादा असा क्षण येतो पंचकल्याणिकाच्या वेळी तो गृहीत नाही धरला. नित्य याचा अर्थ तुम्ही तो एक क्षण घेता, तो एक क्षण नाही घ्यायचा. नाही, वेदना नित्य याचा अर्थ हा आहे की सदा अधिकात अधिक अशुभतरच रेषा राहते. शुभरेषा राहणारच नाही. अपवादात्मक परिस्थितीमुळे तर अभावच आहे ना. ती मंद होईल. ही पद्म शुक्ल लेशेचा अभावच आहे. मग कशी राहील शुभलेशा? नाही, त्यातल्या वेदना त्यात नाही. शुभ आहे. हं. आहे अशुभ लेशा, पण त्या अशुभ लेशेतली शुभलेशा आहे. आता जेव्हा सम्यक दर्शन होते सातव्या नरकात, किंवा समदृष्टी जीव आहे तरी आहे कृष्णच लेशेतली. सम्यक दर्शन प्रीत पद्म लेशेत नाही होत सातव्या नरकात. नियमाने कृष्ण लेशेतच होईल. पण त्या कृष्ण लेशेतही अत्यंत मंदता असते त्या भागात, त्या नरकात असणाऱ्या कृष्ण लेशेपेक्षा. तरी नाही. हे घ्यायचं ते. हां शुभलेशा गृहीत नाही धरायची. ती अशी क्वचित एखादा क्षण त्यांच्या जीवनात येतो. हां. ते सांगायचं. तसंच हां पुढे खुलासा आहे. एक प्रश्न आहे ते. आता हे सामान्य वर्णन मुद्दाम चाललं आहे. नित्य शब्द टाकला. हां नित्य शब्द टाकायची गरज नव्हती. मग जर शुभलेशा आली असती त्यांना हं. तर नित्य शब्द टाकण्याची गरज नव्हती. आणि नाहीच आहे ना, हे तर कोणी मान्य करेल की बरोबर. पीठ पद्मलेशा तिथं नाहीच. मग तिथं शुभरेषा कोणती मानली जाईल? त्यातलंच यातल्या बंद. यात शुभ. तारतम्याच्या हिशोबानं फक्त शुभ म्हटल्या जाईल. 4 डिग्री तापाय 100वर आला तर चांगला आहे म्हणतो त्याप्रमाणे. हां, आणि तोही एखादा क्षण येतो, हं. सदा नाही राहत. त्या नरकाची लेशा नक्की आहे, ठरली आहे. लेशा आणि परिणाम हे येणार दोन्ही आहे. शब्द घेतले आहे. हं. तर मग हे काय? खुलासा आहे पुढे. परिणाम म्हणजे द्रव्य क्षेत्र कालभावना पंचेंद्रियांचे विषय जे आहे स्पर्श रसगंध वर्णाचे विषय ते घेतले आहे. खुलासा पुढे त्याचा आहे खुलासा होणार सगळं. आहे. हां आहे पुढे. नित्य शब्द हा आभिक्ष्ण वचन. नित्यम अशुभतरलेशादयः येषां ते नित्या शुभतरलेशा परिणामदेह वेदना विक्रियाः नारकाः. असे ज्याच्या ठिकाणी अशुभतर लेशा आहे असे ते नारकी नित्य नेहमीसाठी अशुभतर लेशा अशुभतर परिणाम आदी सगळं अशुभतर लावून घ्यायचं. प्रथमा द्वितीयो कापोती लेशा. पहिल्या आणि दुसऱ्या नरकामध्ये कापोत लेशा आहे. तृतीयायाम उपरिष्टात कापोती अधोनिलः. तिसरा नरक जे आहे, कोणता आहे तिसरा नरक? रत्नप्रभा वालुका प्रभानंतर शर्करा प्रभा. शर्करा प्रभामध्ये वरचे जे 8 घेतले का? वरचे पटल. हं? एकूण किती वरच्या पटल आहे पटलामध्ये. त्याच्यामध्ये?
वरच्या पटलांमध्ये पटलापैकी हां म्हणजे 8 नाही घेतले, उपरिष्टच घेतलं फक्त. हां तर वरच्या पटलांमध्ये कापोतलेशा आणि खालच्या पटलांमध्ये नीललेशा. चतुर्थ्या नीला, चौथ्या नरकामध्ये नीललेशा. पंचम्याम उपरी नीला, 5व्या नरकात याचा फरक केला. वरच्या पटलांमध्ये नीललेशा. अधः कृष्णा, खालच्या पटलांमध्ये कृष्णलेशा. षष्ठ्याम कृष्णा, 6व्या नरकामध्ये कृष्णच लेशा. सप्तम्याम परम कृष्णा, 7व्या नरकामध्ये उत्कृष्ट रूपाची जी कृष्णलेशा राहील ती राहील. स्व आयु प्रमाण अवधूता द्रव्य विशेष निमित्तवशात अतिदुःख हेतवः अशुभतरः. नाही हे एक वर्ष सोडलं का? भावलेशी असतो. स्व आयु प्रमाण अवधूता द्रव्य लेशा उक्ता, म्हणजे त्यांची जेवढे आयुचं प्रमाण आहे तोपर्यंत ती द्रव्य लेशा राहील. भावलेशा हा तू अंतर्मुहूर्त परिवर्तिन्य. हा भावलेशा मात्र अंतर्मुहूर्तात परिवर्तन करणारी बदल नाही. होत नाही. हा अर्थ आहे. हां आता कृष्णलेशा हां. घेऊन जो जन्मला ती शेवटपर्यंत राहील हां त्या नरकात, त्याच्यात बदल नाही. नाही, पण त्यांनी द्रव्यलेशा पूर्ण आणि भावलेशात जे परिवर्तन घेतलं ते पुढे सांगणार आहे. द्रव्यलेशेत परिवर्तन राहतच नाही, ती प्रश्नच आहे. ते नपुंसक वेदीच आहे ना सगळे. भावलेशा हा अंतर्मुहूर्त परिवर्तिन्य. हा केव्हाही आपण पाहतो परिणामांची जात प्रत्येक क्षणाला बदलणारी आहे, म्हणून त्याच लेशेमध्ये तरतम रूपाने त्या लेशा बदलतील अंतर्मुहूर्त प्रमाणात. ते द्रव्यलेशा आणि भावलेशामध्ये काय? तसं पाहिलं तर द्रव्यलेशा म्हणजे हे शरीराचे रंग किंवा शरीराचा आकार, म्हणजे जे पुरुष आहे स्त्री आहे असं. आणि भावलेशा म्हणजे ते कसं तिथे ते विचारत आहे अंतर. द्रव्यलेशा आणि भावलेशेमध्ये अंतर एरवी सामान्य. लेशा म्हणजे रंग, रंग हाही एकच नाही. तसा रंग आहे, पण शरीराच्या याला आपण द्रव्यलेशा म्हणतो. नाही ते बरोबर आहे. म्हणजे रंगाच्या दृष्टीने त्याला लेशा म्हटलेलं जातं. हां त्याला द्रव्यलेशा संज्ञा येते. रंगाने सांगतात, तसं परिणामाचं वर्णन काय करणार. नंतर परिणाम, लेशेनंतर परिणाम शब्द आला आहे ना, म्हणून परिणाम. स्पर्श रस गंध वर्ण शब्द क्षेत्र विकृत क्षेत्र विशेष निमित्तवशात अतिदुःख हेतवः अशुभतरः. आता परिणाम म्हणजे काय घेतलं तर म्हणतात हे जे स्पर्श रस गंध वर्ण शब्द पंचेंद्रियांचे विषय आहेत ते क्षेत्र विशेष निमित्तवशात. क्षेत्र कोणतं आहे? नरक. तर ह्या क्षेत्र विशेषाच्या निमित्तामुळे ते अतिदुःख हेतवः, ते सगळे अतिदुःखाला कारण आहे. परिणाम आकारही अशुभ आहे. काय? नरकी जीवांचे आकारही अशुभ अशुभ आहे. आहे, बरोबर. कुणाला शिंगच राहील तर कुणाला शेपटीच राहील, अशा प्रकारचे आकार आहेत. परिणाम काय घेतले त्यांनी? स्पर्श रस गंध वर्ण पंचेंद्रियांचे विषय जे आहे ते अशुभतर परिणामामध्ये घेतलं. हां. अतिशय दुःखाला कारण आहे. तिथलं स्पर्शरस गंधवर्ण, नरकातलं स्पर्शरस गंधवर्ण त्यांना दुःखाला कारण आहे. तिथं जो स्पर्श राहील रस राहील, मातीत हे सगळं आहे तिथले, म्हणून पृथ्वी आहे एकाच्या गाठीत एकाच्या सुजरात गेलं तर ती पृथ्वी असल्यामुळे माती आहे तिथं, तर त्याच्या स्पर्शरस गंधवर्ण आहे. देह हा नंतर देह शब्द आला. ह्या जे परिणामाचे हे वर्णन सगळं पहिल्या ढालीत त्यांनी चांगलं केलं आहे की तिथले सगळे पंचेंद्रियांचे विषय कसे आहे? स्पर्श रस गंध वर्ण शब्द ही सगळे अतिशय दुःखाला कारण आहे. या दुःखाची आपण इथे कल्पना नाही करू शकत.
असं अतिशय दुःख नरकामध्ये आपणच भोगतो. हे लावायचं. मग याच्यामुळे परिणाम होतात आणि परिणामामुळे मग क्लेशा त्या निमित्तक आपले परिणाम होणार की नाही, हं. ते सगळे अशुभतरच होणार नाही. अतिशय दुःखामध्ये. तर मला काय विचारायचं आहे की हे जे सांगितलं त्यांनी स्पर्श रसगंध वर्ण याच्यामुळे किंवा क्षेत्रामुळे त्याचे परिणाम होतात, अशुभ परिणाम किंवा संक्लिष्ट परिणाम होतात. मग हे परिणाम त्याच्यामुळे होतात आणि लेश्या जी होते तर लेशेमध्येही परिणामच भावच अपेक्षित आहे की पण ते अशुभच आहे असं सांगायचं. नाही. अशुभ आहे पण मग लेशा आणि परिणाम वेगळं सांगण्याचं काय एकेका करणार? अपेक्षांनी वर्णन करणं चालू आहे. एकेका अपेक्षेने वर्णन करणं चालू आहे. अपेक्षातून लेशातून वर्णन केलं, मग परिणाम घेऊन करणार, मग देह, मग साता परिणाम आणि लेशा हे दोन का घेतले? वेगळं आहे. लेशेत योगाला योगाची योगाची हा, प्रवृत्ती लेशा. अनुसरून योगाची प्रवृत्ती आहे. कशा यात योग गृहीत नसतो, पण जेव्हा लेशा घेतली जाते तेव्हा दोन्ही पाहिजे. कशाही पाहिजे, योगही पाहिजे. आता साधी गोष्ट आहे, हो करते म्हणणं आणि हो ना, आता काही फरक आहे का? होच म्हटलं तर एक जण हो म्हणतोय, एक म्हणतोय हो ना, तर त्या लेशेला अनुसरून तो योगाची प्रवृत्ती, त्याच्या वचनाची प्रवृत्ती झाली. तशी कायची होते. काम करताना दळापट का होईल मनात नसेल तर कायची होते, वचनाची होते, मनात तर असतेच. बोललो नाही तरी मनातही वेगळी प्रवृत्ती येते. ते मनात करायचं नसेल आणि समजा बोलवलं की ये म्हणा, मग काय या पण लक्षात कुठं राहील? ठरव मन राहील घरी. बघ देहाच तेषां अशुभ नाम कर्मोदयात अत्यंत अशुभतर विकृत आकृतयः हुंडक संस्थाना दूरदर्शनः, पाहण्यासाठी अत्यंत वाईट, जे दिसायला अत्यंत वाईट असतील अशा प्रकारची आकृती. देहाची आकृती कशी आहे म्हणतात? तेषां अशुभ नाम कर्मोदयात, अशुभ नामकर्माचा उदय असल्यामुळे ते अत्यंत अशुभतर असे विकृत आकृतीला घेऊन, जसं शेवटचं हुंडक संस्थान सांगितलं 6 संस्थानामध्ये, त्याप्रमाणे पाहायला दिसायला अत्यंत वाईट अशा प्रकारचे त्यांची देहाची आकृती राहील. एक यातून एक समजायचं आहे, हे नारकीची कथा आहे असं नाही, ही आपली कथा आहे. आपण आलोय असू नरकातून, आणि जर नाही धर्म केला तर या सगळ्या गोष्टीत आपण जन्म घेणार आहोत. हां, तेषां उत्सेदः म्हणजे उंची. प्रथमायां सप्तधनुषी त्रयहस्तः षड अंगुलयः. पहिल्या नरकातली उंची किती आहे? 7 धनुष, 3 हात, 6 अंगुल एवढी पहिल्या नरकातली उंची आहे. अधः द्विगुण उत्सेदः, खाली खाली पुढच्या नरकामध्ये दुप्पट त्याची उंची राहील, नारकी जीवांची उंची राहील. अभ्यंतर असद्वेद्य उदय सती अनादि पारिणामिक शीत उष्ण बाह्य निमित्त जनिता अतितीव्रा वेदना भवन्ति नारकाणां. वेदना शब्दाचं वर्णन चाललं की अभ्यंतर असत वेद्योदये सती. आता पहा, इथे उदय बदलला. अभ्यंतर असत वेद्योदये सती, असाता वेदनीयाचा उदय असताना काय झालं म्हणतात? अनादि पारिणामिक शीत उष्ण बाह्य निमित्त जनिता, अनादि काळापासून जे बाह्य थंड किंवा उष्णाच्या वातावरणामुळे, परिस्थितीमुळे जे उत्पन्न होते, असं
अतितीव्र वेदना, अशा प्रकारच्या अत्यंत तीव्र वेदना. काय आहे? पहिल्या नरकांमध्ये उष्णता आहे, तर एवढी उष्णता आहे की मेरू पर्वता एवढा लोह्याचा गोळा वितळून जाईल. आणि खालच्या नरकांमध्ये थंडी आहे, तर एवढी थंडी आहे की तोच गोळा परत गोळा बनेल. तर अशा प्रकारचं तीव्र, कोणतंही सामान्य नाहीच, कोणतीही गोष्ट तीव्र अशुभच. तर असं असल्यामुळे त्यांच्यामुळे जे आम्हाला दुःख होतं ते अतिशय अतितीव्र वेदना भवंती नारकाणाम, अशा प्रकारची अतितीव्र वेदना नारकी जीवांच्या ठिकाणी असते. प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थीषु, पहिलं दुसरं तिसरं आणि चौथ्या नरकामध्ये उष्ण वेदनानी एव नरकानी, त्यामध्ये उष्णच आहे म्हणजे गरमी आहे, गरम आहे. पंचम्यामुपरी उष्ण वेदने, पाचव्याच्या वरच्या भागामध्ये उष्णता आहे. द्वे नरक शतसहस्रे, ते नरक ते नरकाचे वर्णन केलं. 2,00,000 नरक, पाचव्या पृथ्वीचे जे नरक सांगितले ना इकडे, प्रतर नरक, त्यापैकी 2,00,000 नरकांमध्ये उष्ण वेदना आहे, उष्ण वातावरण आहे. अध, त्याच्याच खाली पाचव्याच्याच खालच्या नरकांमध्ये शीतवेदनम एकम शतसहस्रम, 1,00,000, 1,00,000मध्ये जे 1,00,000 नरक आहे खालचे, त्यामध्ये थंडीचा प्रकोप आहे म्हणजे थंड वातावरण आहे. षष्टी सप्तम्यो शीतवेदनानी एव, 6व्या आणि 7व्यामध्ये थंडच वातावरण आहे म्हणजे थंडीचा प्रकोप आहे. शुभम विकरिष्याम, आता हे झालं वेदनेचं झालं. पुढे विक्रियेचं सांगतात. आता विक्रिया म्हणजे ते जे वेगळे वेगळे आकार बनवतात शरीराचे वगैरे ते. शुभम विकरिष्याम इति अशुभतरम एव विकुर्वन्ति, तर मी आता चांगलं करतो, शुभ करतो असा मनात किंचित विचार येतो नाही तो, पण करताना ते सगळं अशुभ विक्रियाच करतात. आता तिथे शुभ काय विचार येतो त्यांना? विक्रियेचा शुभ विचार काय येतो? विक्रियेचा कधी येतो ना, पहिल्या नरकात शुभ थोडा येतं, खालच्या नरकात कमी येतं, त्यांनी म्हणून सांगितलं. आता 7व्या नरकात सम्यक दर्शन होईल, तर विक्रिया कशी राहील त्याची? शुभ शिव थोडी ना थोडी तर ते तर नक्कीच आहे. त्याशिवाय सम्यक दर्शन नाही होऊ शकत. हां, कोणत्या एका प्रकारचं होईना, त्यांना अवधी ज्ञानाने एखाद्या विज्ञानातून तो क्षणभर का होईना शुभ परिणाम येऊन जातो. हो, पण तो गृहीत त्यातल्या त्यात आहे लेशातीच, लेशा नाही बदलली. तरतमता फक्त बदल. हा, कृष्ण लेशात आहे 7व्या नरकात. सुखहेतून उत्पादयाम इति दुःखहेतून एव उत्पादयन्ति. सुखाला कारण असं ते विक्रिया म्हणजे मी सुखाला उत्पन्न करतो असा किंचित विचार येतो, पण प्रत्यक्षामध्ये ते दुःखाला कारण अशाच प्रकारच्या विक्रिया करतात. ते भावः अधः अधः अशुभतरा वेदितव्या. आठवते हो विज्ञानात त्यांना शुभ केलेलं आठवत नाही, मागच्या भावात अशुभ केलेलं आठवते आणि मग ते एकमेकांशी भांडतात किंवा शुभालाही अशुभाच्या दृष्टीनं बघतात. हा, शुभालाही अशुभाच्याच दृष्टीने बघतात. आठवतच नाही ते, तिथं विज्ञान लागतच नाही शुभात, अशुभातच लागते. ते भावा अधः अधः अशुभतरा वेदितव्याः. नवीन प्रतिमध्ये भ आला नाही, तो भ पाहिजे तिथे, जुन्यामध्ये असेल. काय ते खाली खाली अशुभ तराच आहे. भो नाही आहे. हां, अशा प्रकाराला लेशाच नाही समजत आपल्याला की आपण
शारीरिक क्रिया करतो किंवा मनाची करतो, वचनाची करतो, त्या क्रियेला जोड कुणाची आहे, कशा आहे? तुमच्या जीवनात त्या क्षणी जो कशा असेल त्याला अनुसरून तुमची वचनाची क्रिया राहील, मनाची राहील, कायची राहील. मग ती जी लेशा आहे ती लेशा आयुर्बंधाचं कारण आहे. नुसता कशा आयुर्बंधाचं कारण नाही, नुसता योग आयुर्बंधाचं कारण नाही. अशी असणारी ही लेशा हीच आयुर्बंधाचं कारण आहे. आणि ती ज्या आयुर्बंध पडताना जसे असेल त्याला अनुसरून आयुर्बंध पडतो. हिंदी अर्थ: नारकी निरंतर अशुभतर लेशा परिणाम देह वेदना आणि विक्रिया वाले है. 371वां पॉइंट. लेशा दीपका पहले व्याख्यान कर आए हैं. अशुभतर इस पद के द्वारा तिर्यंच गति में प्राप्त होने वाली अशुभ लेशा आदिक की अपेक्षा और नीचे नीचे अपनी गति की अपेक्षा लेशादिक की प्रकर्षता बतलाई है. अर्थात तिर्यंचों में जो लेशादिक है उनसे प्रथम नरक के नारकियों के अधिक अशुभ है आदि. असं पुढच्या नरकामध्ये लावून द्यायचं. नित्य शब्द आभीक्षण अर्थात निरंतर वाची है. तात्पर्य यह है कि नारकियों की लेशा परिणाम देह वेदना और विक्रिया निरंतर अशुभ होते हैं. यथा प्रथम और दूसरी पृथ्वी में कापोत लेशा है, तीसरी पृथ्वी में ऊपर के भाग में कापोत लेशा है और नीचे के भाग में नील लेशा है. चौथी पृथ्वी में नील लेशा है, पांचवी पृथ्वी में ऊपर के भाग में नील लेशा है और नीचे के भाग में कृष्ण लेशा है. छठी पृथ्वी में कृष्ण लेशा है और सातवीं पृथ्वी में परम कृष्ण लेशा है. द्रव्य लेशाएं अपने आयु तक एक सी कही गई है, किंतु भाव लेशाएं अंतर्मुहूर्त में बदलती रहती है. परिणाम से यहाँ स्पर्श रस गंध वर्ण और शब्द लिए गए हैं. ये क्षेत्र विशेष के निमित्त से अत्यंत दुख के कारण अशुभतर है. नारकियों के शरीर अशुभ नाम कर्म के उदय से होने के कारण उत्तरोत्तर अशुभ है. उनकी विकृत आकृति है, हुंडक संस्थान है और देखने में बुरे लगते हैं. उनकी ऊंचाई प्रथम पृथ्वी में 7 धनुष 3 हाथ और 6 अंगुल है तथा नीचे नीचे प्रत्येक पृथ्वी में वह दूनी दूनी है. नारकियों के अभ्यंतर कारण असता वेदनिया का उदय रहते हुए अनादिकालीन शीत और उष्ण रूप बाह्य निमित्त से उत्पन्न हुई अति तीव्र वेदना होती है. पहली दूसरी तीसरी और चौथी पृथ्वी में मात्र उष्ण वेदना वाले नरक है. पांचवी पृथ्वी में ऊपर के 2 लाख नरक उष्ण वेदना वाले हैं और नीचे के 1 लाख नरक शीत वेदना वाले हैं तथा छठी और सातवीं पृथ्वी के नरक शीत वेदना वाले ही हैं. नारकी शुभ विक्रिया करेंगे ऐसा विचार करते हैं पर उत्तरोत्तर अशुभ विक्रिया को ही करते हैं. सुखकर हेतुओं को उत्पन्न करेंगे ऐसा विचार करते हैं परंतु वे दुखकर हेतुओं को ही उत्पन्न करते हैं. इस प्रकार ये भाव नीचे नीचे अशुभतर जानने चाहिए. विशेषार्थ यहाँ टीका में लेशा के 2 भेद करके भाव लेशा अंतर्मुहूर्त में बदलती रहती है यह कहा है. सो इसका तात्पर्य यह है कि जहाँ जो भाव लेशा कही है उसमें परिवर्तन नहीं होता, मात्र उसमें योग और कषाय के अनुसार तरतम भाव होता रहता है. क्योंकि प्रत्येक नारकी के वही योग और वही कषाय रहनी चाहिए
ऐसा नियम नहीं है, किंतु अपने अपने जघन्य, मध्यम या उत्कृष्ट काल के अनुसार या द्रव्य, क्षेत्र और भाव के अनुसार योग और कषाय का परिवर्तन नियम से होता है। यतः कषायानुरंजित योग प्रवृत्ति का नाम लेशा है, अतः योग और कषाय के बदलने से अपनी मर्यादा के भीतर वह भी बदल जाती है। मात्र जहाँ कापोतलेशा का जघन्य अंश कहा है वहाँ वही रहता है, वह बदलकर कापोतलेशा का मध्यम और उत्कृष्ट अंश नहीं होता। या जहाँ परम कृष्ण लेशा कही है वहाँ वही रहती है, वह बदलकर अन्य लेशा नहीं होती। शेष कथन सुगम है। जिथे जी लेशा आहे त्या लेशेच्या मध्यमध्ये तरतम भाव होते। फक्त नियम एवढा आहे, जिथे जघन्य कापोतलेशा आहे त्यापेक्षा जघन्य व्हायला वावच नाही, म्हणून ती बदलणार नाही। आणि जिथे उत्कृष्ट अपने अपने मर्यादा में हा आपल्या तशा याच्या मर्यादेला सोडत नाही, त्यातल्या त्यात त्याला करता येते। तोच कशाला राहील, तोच योग राहील, पण त्यातही करतमता राहील अनुवादात। 372 सूत्र 4 किम एतेषां नरकाणां शीतोष्णजनितम् एव दुःखम् उत्तानि अथ अपि भवति इति अत आह। म्हणतात या नरकांमध्ये केवळ शीत आणि उष्णजनितच दुःख आहे की अजून कोणत्या दुसऱ्या कारणाने सुद्धा दुःख होते ते आता पुढे सांगतात। परस्परोदीरित दुःखाः परस्पर उदरीत दुःखा। पाचवं झालं ते। ह्या सूत्रामध्ये सांगतात की ते परस्परांना सुद्धा दुःख देतात। केवळ शीत उष्णाच्या जनित दुःख नाही, तर ते एकमेकांना दुःखदायकच प्रवृत्ती करतात आणि अशी त्यांची प्रवृत्ती असते। कथम परस्परोदीरित दुःखत्वम, एकमेकांना ते कसे दुःख देतात। नारकः भवप्रत्ययेन अवधीना मिथ्यादर्शन उदयात विभंग व्यपदेशभाजाच दूरात एव दुःख हेतून अवगम्य उत्पन्न दुःखः प्रत्यासक्तो परस्पर आलोकनाच्च प्रज्वलित कोपाग्न्यः पूर्वभव अनुस्मरणात् च अतितीव्र अनुबद्धवैराः च शृंगालादिवत् स्व अभिघाते प्रवर्तमानः स्वविक्रियाकृत असी वासी परशु भिंडीमाद शक्ति तोमर कुंताय ओधनादिभिः आयुधैः स्वकरणचरणदशनैः च छेदन भेदन तक्षण दर्शनादिभिः परस्परस्य अतितीव्रं दुःखम् उत्पादयन्ति। एका वाक्यातच सांगून दिले सगळे दुःख। षडाले जे जे काय वर्णन केले आहे ते सगळे दुःख इथे सांगितले। नारका भवप्रत्ययेन अवधीना, भवप्रत्यय अवधी आहे ना त्यांचा, पण खूप अवधी असणाऱ्यांच्या ठिकाणी किंवा अवधी ज्ञान आहे ते मिथ्या दर्शन उदयात, विभंग अवधी आहे, मिथ्या दर्शनाचा उदय असल्यामुळे त्यांचं कुअवधी ज्ञान आहे आणि म्हणून त्याद्वारे ते जे अवधी ज्ञान आहे त्या अनुसार त्यांना जे दिसते ते दूरात एव दुःख हेतून अवगम्य उत्पन्न दुःखाः, दूर म्हणजे जे दुरून पाहून म्हणा किंवा त्या अवधी ज्ञानाने पाहून त्यांच्या ठिकाणी दुःख उत्पन्न होतं। आणि प्रत्यासक्तो परस्पर आलोकनाच्य, आणि ते दोन जीव जर नरकात असतील तर त्यांना एकमेकांना पाहून प्रज्वलित कोपाग्नयः, त्यांचा क्रोध अतिशय तीव्र होतो आणि मग पूर्वभव अनुस्मरणात, आणि मग पूर्वभवाचं त्यांचा जो संबंध आहे त्याचं स्मरण होतं आणि मग त्यामुळे अतितीव्र अनुबद्ध वैराहाच, आता तिथे कोणताही चांगला संबंध असो का वाईट असो पूर्वभावात, तो तिथे त्यांना
वैरालाच कारण होतो आणि अशा तीव्र वैरामुळे श्वशृगाल, ते खाली पाहावं लागते, श्वशृगाल म्हणजे कुत्रा आणि गिधड, कुत्र्याला जसं गिधडाला पाहून वैर होते किंवा गिधडाला कुत्र्याला पाहून, तशा प्रकारचा त्यांचा स्व अभिघाते प्रवर्तमान हा आपल्याही अभिघाताला ते प्रवृत्ती करतात, म्हणजे स्वतःचाही नाश करतात आणि त्या समोरच्या जीवाच्याही नाशाला प्रवृत्ती करतात. पण आता ती कशी करतात ते सांगितलं त्यांना. कोणते कोणते आयुध बनवतात, शस्त्र, ते तलवार, वसुला, फरसा, हातानं चालवणाऱ्याचं तीर, बर्छी, तोमर नामक अस्त्र विशेष, बर्छाव, हातोडा आदी अस्त्र शस्त्र बनाकर आपल्याच अवयवांचे, हाताचे, पायाचे, वचनाचे, तोंडाचे, सगळे आपल्याच अवयवांचे असे सगळे शस्त्र बनवणं. आता त्या काळी ते शस्त्र होते, आता जर बनवलं तर बॉम्ब बनवेल. जे काय असेल दुसऱ्याच्या हिंसेचं जे कारण शस्त्र आहे, अशा प्रकारचे शस्त्र बनवून ते स्वकर चरण दशनेही च, आपल्याच हात पाव चावायचं असं तर दाताचं असेल ना, म्हणून दाताचं घेतलं त्यांनी. स्वकर चरण दशन म्हणजे चावणं, अशा प्रकारच्या द्वारे छेदन भेदन तक्षण दर्शनादिभिही, छेद करणं, भेद करणं म्हणजे तुकडे करणं, त्याचे अजून मोठे तुकडे छोटे तुकडे करणं, ते अजून त्यांचं काय ते काय म्हणतात त्याला, दोडका शिलतो तसं शिलणं, म्हणजे छाल काढायचं. शिक्षा देत होते ना पूर्वीच्या काळी, अशी चांबडी सोलून त्याच्यावर मीठ टाकायचं, अशा प्रकारची शिक्षा राहत होती. तर अशा प्रकारचं करणं, अशा आणि चावणं, तोंडाने पण जे काय दुःख देऊ शकतो ते सगळे दुःख घ्यायचे. जे जे कोणते दुःख एकमेकांना आपण देऊ शकतो ते सगळे दुःख घ्यायचे. पण त्यांना कोणत्या शस्त्राची गरज नाही. त्यांच्या मनात विचार आला की त्यांचं शरीरच तसं बनते, शरीरच विक्रिया धारण करतं आणि त्या प्रकारची प्रवृत्ती त्यांना करता येते. आणि म्हणून एका शब्दात सांगितलं, परस्परस्य अतितीव्रम दुःखम उत्पादयन्ति, एकमेकांना अतितीव्र दुःख ते देतात, उत्पन्न करतात. निज